नो समथिंग इंटरेस्टिंग, जे जे असं पहिल्याच नजरेत क्लिक होईल. नजर, राईट. मला असं वाटतं की असे छान डोळे हवेत फक्त. मला अंदाज होताच, म्हणून मी काही फोटो शॉर्टलिस्ट करून ठेवले. इज इट? येस. ओके. एक काम करतो, हा. काही काजळ घातलेल्या डोळ्यांचे फोटोज आणि असे काही डिझाईन्स हे रेडी करतो आणि आणतो. ओके. अरे पारू, कशी आहेस? काय सॉलिड घाबरलो होतोस तू? मी बरी आहे आता. पारू, हरीश सुद्धा थांबला होता हॉस्पिटलमध्ये आणि आपण हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आतच त्यांनी सगळी तयारी करून ठेवली होती, सगळी व्यवस्था. फक्त तुझं ब्लड ग्रुप वगळता. बापरे, काय दुर्मिळ रक्तगट आहे तुझा. म्हटलं मिळतंय नाही मिळतंय, पण सगळं झालं व्यवस्थित. खरंच खूप बरं वाटतंय तुला असं बघून. थँक्यू. तुम्ही इथं आहात हे माहीत असतं ना तर मी तुमच्यासाठी सुद्धा कापी आणली असती. मला माहित नव्हतं. सारी मी 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 आता पडदेशी आणते 2 मिनिटात. अरे नाही नाही नको, मी निघतोय आता. चलो. यू शुअर? येस येस, आय एम शुअर. सो बाय बाय. या, as soon as you are ready, please revert me. Okay? ऑफकोर्स. लवली कॉफी. लवली म्हणजे लव, लव म्हणजे प्रेम. आदित्य सर. पारू, आज दामिनी काकू जे काही बोलले ते प्लीज मनावर घेऊ नकोस. आय मीन, तिच्याकडे फक्त दुर्लक्ष कर. बाय सर. आदित्य सर, काय झालं? कसला एवढा विचार करताय? अगं काही नाही, ते आपण एक नवीन काजळ लॉन्च करतो, तर त्याचा लोगो, आय मीन एखादा डिझाईन जे प्रोडक्टला बघून लोकांनी ओळखावं असं, ते सापडत नाहीये. एवढंच ना? सापडेल, नक्की सापडेल. पारू, मला काय झालं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे सावित्री आत्या, पण वैजू, मला ना तिच्या तब्येतीची काळजी वाटतेय. अहो, आधी ना सतत माझ्या जवळ घुटमळत राहायची आणि आता तर माझं तोंड बी बघना झाली. मी 4 दिवस तिच्यापासून लांब राहिले काय तर रुसलीये माझ्यावर. पारू पारू, अगं सगळ्यांची काळजी करतेस, पण स्वतःची मात्र अजिबात काळजी घेत नाहीस तू. सावित्री आत्या, अहो वैजूला बोलता येत नाही हो, मूक जीव आहे बिचारी, म्हणून मला त्याची जास्त काळजी वाटते. ती जन्मल्यापासून ना माझ्या जवळच आहे. बरं मला सांग, गणी आहे ना तिच्यासोबत? मग कसली काळजी करतेस? चल, मी तुला ना चहा बनवून देते, तू कॉन्फरन्स हॉलमध्ये देऊन ये फक्त. देवी आई आहेत का तिथं? हो, अगं सगळे आहेत तिकडे. मग नाही, मी 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 देवी आईंसमोर आत्ता नाही जाणार. हा? अगं बाळा, काय झालं? अहो मी ना देवी आईंच्या पुढ्यात ना श्रीकांत सरांवर रागवले, मोठ्यानं बोलले. तू श्रीकांत सरांवर रागवलीस? मग नाही तर काय, औषध घेत नव्हते येळेवर, म्हणून मी रागवले हक्कानं. धाडस केलंस पुरी, नाही तर आमच्या कोणामध्ये एवढी हिंमत नाहीये. पण तुझा निरागसपणा नक्की समजून घेतील ते. काय गे पारू, धाडस खूपच वाढलंय तुझं.
कळत नाहीये वहिनी एवढं का सहन करतायत तुला. वहिनींनी जेवढ्या आयुष्यात त्यांच्या चुका केल्या नाहीयेत ना, त्याच्या दुप्पट चुका तू केल्यास या बंगल्यात आल्यापासून. तरी तू इथं टिकून आहेस. कसं? पण नाही, आता जास्त दिवस टिकणार नाही आहेस तू इथं. चल काम करायला घे. कॉन्फरन्स रूम मध्ये चहा आणून दे. बनवून पाठवते. काय पाठवते? काय समजतेस ग स्वतःला? महाराणी आहेस की हाताला मेहंदी लागली आहे तुझ्या?